हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी प्रोटीन पावडर कशी तयार करायची ते बघणार आहोत। या पावडरमध्ये आपण जे पदार्थ वापरलेले आहेत त्यात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, विटॅमिन्स, फायबर, लोह आहेत, जे की आपल्या मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम या पावडरसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी बदाम, चिया सीड्स, जवस, कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, पांढरे तीळ, भोपळ्याच्या बिया आणि मखाना या सर्वांचे प्रमाण मी 100 ग्रॅम इतकेच घेतलेले आहे। सर्वप्रथम कढईमध्ये आपण मखाना भाजून घेऊया। अगदी 2 मिनिटं स्लो गॅसवरती आपण परतून घ्यायचे। मखाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, लोह, विटॅमिन आणि हे आपल्या मुलांच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप उपयुक्त आहेत। याने त्यांची दात आणि हाडं मजबूत होतात। हे पदार्थ 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। हे यासाठी परतून घ्यायचे की याच्यामध्ये मॉइश्चर असेल तर ते निघून जाते आणि त्यामुळे ती जास्त काळ टिकते। हे पदार्थ परतून झाल्यानंतर ते अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतरच त्याला बारीक करून त्याची फाईन पावडर तयार करायची। तुम्ही गरम गरमच जर ही मिक्सरला लावले तर ह्याच्यातील काही बियांमध्ये तेल असतं, जसे की सूर्यफुलामध्ये म्हणा, तिळामध्ये गरम गरम मिक्सरला लावल्याने त्याच्यातून तेल सुटण्याची शक्यता असते। त्यामुळे हे पूर्णपणे थंड करून मगच हे मिक्सरला फाईन पावडर अशा प्रकारे करून घ्यायची आणि ही आपण पॅकबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर ठेवू शकतो। ही कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते। मी इथे एका कपामध्ये दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा ही पावडर टाकून अगदी मिक्स करून मुलांना याची। इथे तुम्ही मुलांना साखर टाकून किंवा साखरेच्या ऐवजी मी तुम्हाला सजेस्ट करेन गूळ किंवा मध घालून तुम्ही त्यांना देऊ शकता। आणि थोडीशी इथे मी हळद अँटीबायोटिक म्हणून घातलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही सुद्धा घाला, ही चांगली असते मुलांच्या शरीरासाठी। आणि दुधाऐवजी जर दुधामध्ये मुलं जर पीत नसतील तर तुम्ही बनाना मिल्कशेक, ॲपल मिल्कशेक अशा कोणत्याही शेकमध्ये घालून मुलांना दिली तर ती हेल्दी अशी मिल्कशेक तयार होतात। त्यामुळे तुम्ही ही पावडर मुलांसाठी नक्की तयार करून ठेवा। सकाळी सकाळी रोज नाश्त्याच्या अगोदर किंवा नाश्ता झाल्यानंतर 1 कपामध्ये त्यांना दिलं, त्यांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे। तुम्ही सुद्धा ही पावडर नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।